आघात तर सरकारसोबत डील करत असल्याचा देखील गंभीर आरोप। सोनम वांगचुक यांनी 26व्या दिवशी सोडलं उपोषण, तर जेपी नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंहांसोबत चर्चा। अपेक्स बॉडी ऑफ लेह लडाखचे काही वरिष्ठ नेते देखील उपस्थित। दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय, कायदा सुव्यवस्थेसाठी अतिरिक्त खबरदारी। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत जंतर मंतरवरचं आंदोलन सुरूच राहणार, सीजेपीची घोषणा। तर जे हिंसा करतायत ते सीजेपीचे आंदोलक नसल्याचा देखील दावा। सीजेपीच्या दिल्लीमधील आंदोलनाचे राज्यात देखील पडसाद, मुंबईसह नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। मुंबई पोलिसांनी आंदोलक मुलीचा विनयभंग केल्याचा काँग्रेसचा आरोप, तर रोहित पवारांनी देखील पोलीस हवालदाराचा व्हिडिओ ट्विट केला। राजकीय स्वार्थासाठी मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा रोहित पवार यांच्यावर आरोप, राजकीय फायद्यासाठी सोशल मीडियावरील व्हिडिओचा विपर्यास केल्याचाही दावा। मुंबई पोलिसांनी ट्विट केलं डिलीट, रोहित पवारांच्या आरोपानंतर दिलं होतं स्पष्टीकरण, तर रोहित पवारांनी देखील रिट्विट करत केले होते सवाल। विद्यार्थी आंदोलनाची चुकीची माहिती पसरवणाऱ्या 480 पाकिस्तानी सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक, दिल्ली पोलिसांची माहिती। सुरुवात एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूयात। मुंबई पोलिसांच्या वर्तणुकीवर आता काँग्रेस आणि भाजप